आज आपण घरच्या साहित्यामध्ये आणि व्यवस्थित असे चपातीचे कुरकुरे कसे करणार आहे हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। बेसन पीठ घेतलेले आहे आपण, त्यानंतर चवीपुरतं मीठ, 2 चपाती घेतली आपण, तांदळाचं पीठ 2 चमचे, हळद, मिरची पावडर, धनिया पावडर, तीळ, व्हाईट तीळ घेतलेले आहेत, अर्धा लिंबू आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता आपण काय केलं, असं चपातीचं रोल करून घेतलेलं आहे आणि ते असे कट करून घ्यायचं आहे। छोट्या साईजमध्ये कट करायचं आहे, जास्त मोठी साईज नाही घ्यायची। हे पहा अशा प्रकारे, एवढ्या बारीक साईजमध्ये हे पहा अशा प्रकारे आपण आता हे कट करून घेतल्या सगळ्या चपाती। आपण तोपर्यंत काय केलंय, कढईमध्ये तेल तापायला लावलंय बाकीच्या सगळ्या कृती आपल्या होसपर्यंत। आता आपण चपाती एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतली, त्यामध्ये आपण 3 चमचे बेसन पीठ टाकणार आहे। आपण अंदाज घेत टाकायचं की एकदम म्हणजे कधी कमी जास्त सुद्धा लागू शकतो। 2 चमचे तांदळाची पिठी, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि धनिया पावडर आणि 1 मोठा चमचा तीळ घेणार आहे आपण आणि चवीपुरतं मीठ। मिठाचं प्रमाण जास्त नाही घ्यायचं कारण की चपातीमध्ये ऑलरेडी आपण मीठ टाकलेलं आहे। यामध्ये कोथिंबीर घ्यायची खूप सारी आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे। काय करायचं, हाताच्या सहाय्याने सगळं असं घोळून घ्यायचे व्यवस्थित की जेणेकरून आपल्या सगळं चपातीला ते लागलं पाहिजे। हे पण तर ह्यामध्ये काय करायचं, 1 चम्मच आपला जो खायचा चमचा आहे पोहे खायचा वगैरे, त्या चम्मचने 1 चम्मच फक्त पाणी ॲड करायचं, एवढंच। म्हणजे आपलं नुसतं की ते मसाले ह्याला सगळे लागले पाहिजेत म्हणून। आपण जे 3 चमचे बेसन पीठ घेतलं आणि 2 चमचे जे हे घेतलं होतं तांदळाची पिठी, ती आपली बरोबर प्रमाणात आलेली आहे 2 चपातीच्या ह्याच्याने। आता आपलं तेल सुद्धा एकदम व्यवस्थित गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता आपण काय करायचं, हे एक एक असे सोडून द्यायचे। एक एक वेगवेगळे सोडायचे, नाहीतर ते एकमेकाला चिटकू शकते। हे पाशी किती व्यवस्थित असे क्रिस्पी लागतात आणि हे खायला झाले की तयार। एकदम ब्राऊन कलरमध्ये व्यवस्थित करून घ्यायचे आपल्याला, पूर्ण व्यवस्थित फ्राय करायचे। व्यवस्थित ब्राऊन कलरमध्ये आपले आलेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। अशा प्रकारे हेल्दी चपातीचे कुरकुरे खाण्यासाठी तयार आहेत।